नमस्कार मंडळी, आज आपण पनीर बनवणार आहोत, तेही ढाबा स्टाईल पनीर. पनीर बनवण्यासाठी आपल्याला कांदे, कोथिंबीर, आलं, लसूण, टोमॅटो हे साहित्य लागणार आहे. प्रथमतः आपण जे पनीर आहे ते पाण्यामध्ये थोडंसं मेल्ट करायला ठेवणार आहोत. त्यानंतर आपण कांदा चिरून घेणार आहोत. चिरलेला कांदा आपण आता चांगला लालसर भाजून घेणार आहोत. त्यासाठी आपल्या कढईमध्ये थोडंसं तेल टाकून कांदा चांगला लालसर भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजल्यानंतर त्यामध्ये आपण टोमॅटो, लसूण, अद्रक हे सगळं टाकणार आहोत आणि ते सगळं लालसर भाजून घेणार आहोत. यामुळे काय होतं की पनीर हे छान चवदार आणि चविष्ट लागण्यास मदत होते आणि लाल कलर त्याला चांगला येतो. आपलं वाटण तयार झालेलं आहे. आता काय करायचं की गॅसवर कढई ठेवून त्याच्यात एक पळी तेल घालून हे वाटण त्याच्यात घालायचं. लागेल तसं तेल वापरायचं आहे. वाटण चांगलं भाजायचं आहे. मीडियम गॅसवर ठेवायचं. त्यामुळे काय होतं की वाटण चांगलं भाजतं आणि खाली लागत नाही, करपत नाही. मग तुम्हाला लागेल तसं तेल त्याच्यात वापरायचं आहे. तेल सुटेपर्यंत वाटण चांगलं लाल होईपर्यंत भाजायचं आहे. मंद आचेवरती हे वाटण भाजायचं आहे. त्यानंतरनं मग त्यामध्ये वेगवेगळे मसाले तुम्ही ॲड करू शकता आणि ह्याच्यामध्ये आपण काजूची जी पेस्ट आहे तीसुद्धा ॲड करायची आहे. यासाठी आपल्याला पाणी गरम लागणार आहे. त्यामुळे आपण पाणी गरम केलेलं आहे, साईडला ठेवलेलं आहे. बघा मिश्रण किती छान लाल रंग आलेला आहे आणि त्याला आता तेलही चांगल्या प्रकारे सुटत आहे. छान मंद आचेवरती भाजल्यानंतर त्याची टेस्ट पण खूप छान लागते. आता मिश्रण तयार आहे. त्यानंतर आपण त्याच्यात पनीर सोडायचं आहे. आता पनीर सोडल्यानंतर हळूवार हाताने ते हलवायचं आहे. आता यामध्ये आपण पाणी घालणार आहोत आणि वरतून थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. बघा आपले पनीर किती छान दिसत आहे. पनीर तुम्ही तळूनही घेऊ शकता किंवा तसंही टाकू शकता. पहा आपल्या पनीरच्या भाजीला किती छान कलर आलेला आहे आणि तेलही छान सुटलेलं आहे. किती छान दिसत आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.